महिलांना देवाने असं तयार केलंय की कुठलीही महिला जी असते जेव्हा त्रस्त असते ना ती जास्ती बोलते. तुम्ही बघा, ती फक्त जी सिच्युएशन आहे ती सांगते, ती वेंट आउट करते आणि ते वेंट आउट केल्यावर तिला सोल्युशनही पाहिजे नसतं. महिलांना असं वाटतं की लग्न झाल्यावर, मुलं झाल्यावर माझ्याकडे वेळच नाहीये. वेळ काढावा लागतो आणि तुम्ही किती चांगल्या प्रकारे स्वतःसाठी 1 तास तरी काढतायत हे तुमच्यावर अवलंबून आहे. महिलांमध्ये नसतं असं म्हणत नाही मी, पण महिलांमध्ये खूप कमी अशा महिला असतात ज्यांची एक खूप चांगली फ्रेंड असते. सुपर वुमन सिंड्रोम म्हणजे महिला विसरून जातात की आपल्याला देवाने 2च हात दिले. त्यांना असं वाटायला लागतं की आपल्याला 4 हात दिले किंवा 8 हात दिले. काही काही गोष्टींना नो सांगण्याची एक आपण हॅबिट तयार करायची. प्रत्येक गोष्टीला आपण होच म्हणणार म्हणजेच आपण चांगली स्त्री आहे किंवा चांगली गृहिणी आहे किंवा चांगली आई आहे, हे चुकीचं आहे. महिला दिन जवळ आला की महिलांसाठी गिफ्ट्स, मेसेजेस, त्यांच्यासाठी एक पॅम्परिंग सेशन किंवा एखादं आउटिंग आपण नक्कीच प्लॅन करतो. बट इतकं पुरेसं आहे का? तर नाही. महिला आतून काय फील करतात, महिलांचं मानसिक आरोग्य कसं आहे, हे पण जाणून घेणं खूपच गरजेचं आहे. आणि यासाठी आणि यावरच बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सागर मुंदडा. डॉक्टर सागर, खूप खूप स्वागत आहे तुमचं थँक यू. मुंबई धन्यवाद. समाचारवर. कसे आहात तुम्ही? एकदम मजेत आणि सगळ्या महिलांना हॅपी वुमेन्स डे. येस. हे एकच दिवस नसून मला असं वाटतं, की आपण 365 दिवस जे आहे, जे आपल्या आयुष्यातल्या महिला असतात, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी, त्यांच्या ओव्हरऑल आरोग्यासाठी आपण काही ना काही आपल्या मनात ठेवलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि खूप चांगलं वाटतंय तुमच्याशी आता किती वर्षानंतर आपण भेटतोय, तर नक्की खूप चांगलं वाटतंय. व्हेरी हॅपी टू बी हिअर. या सो आत्ता महिला ज्या आहेत ते वेगवेगळ्या फ्रंटवर कार्यरत आहेत. ऑफिस पण बघतायत, घर पण बघतायत. तर हे सगळं सांभाळत असताना मेंटली त्या काय कोणकोणते चॅलेंजेस फेस करतायत आत्ता? हे बघा, सगळ्यात जास्ती जे मी बघतो ना माझ्या प्रॅक्टिसमध्ये ते म्हणजे आम्ही म्हणतो त्याला सुपर वुमन सिंड्रोम. सुपर वुमन सिंड्रोम म्हणजे महिला विसरून जातात की आपल्याला देवाने 2च हात दिले. त्यांना असं वाटायला लागतं की आपल्याला 4 हात दिले किंवा 8 हात दिले आणि त्यांना असं वाटतं की जे काही ते गोष्टी करतायत त्यांच्या आयुष्यात, मग ते काम असो, मग ते घर चालवणं असो, मग ते मुलांची काळजी असो, ते सगळं त्यांनी एकदम सुपर वुमनसारखं परफेक्शननी केलं पाहिजे. म्हणजे एकदम जसं 100 पैकी 100च झालं पाहिजे. हे एक त्यांची जी मी म्हणतो की एक मानसिकता असते. ती मानसिकता आम्ही खूप जास्ती बघतो आणि त्या मानसिकतेमुळे ते प्रेशरमध्ये असतात. परफेक्शनच्या प्रेशरमध्ये असतात. त्या परफेक्शनच्या प्रेशरमध्ये मग त्यांना खूप अँक्झायटी किंवा चिंता, दडपण हा प्रकार घडतो. गिल्ट महिलांमध्ये हा प्रकार खूप वाढतो किंवा कारण त्यांना वाटतं की बाबा जर मी ऑफिसमध्ये जास्ती वेळ देते, मग मी मुलाला वेळ देऊ शकत नाही. मी मुलाला जास्ती वेळ देते, माझ्या करिअरला वेळ देऊ शकत नाही. करिअरला वेळ देते, तर मग मी घराला वेळ देऊ शकत नाही. घराला वेळ देते, मग तर मी चौथ्या कुठल्यातरी गोष्टीला वेळ देऊ शकत नाही. एक्झॅक्टली. आणि ज्या गोष्टीला वेळ तुम्ही देऊ शकत नाहीये, जे एकदम साहजिक आहे, ते होणारच आहे. कुठल्या ना कुठल्या गोष्टीला तुमचा वेळ कमी जाणार आहे किंवा जे परफेक्शन तुम्ही अपेक्षित करताय ते येणार नाहीये. तर त्या गोष्टीलाच धरून ठेवायचं आणि मनात ते रिप्ले ओव्हर प्ले करायचं आणि मग स्वतःला मी कुठेतरी एक चांगली आई नाहीये का? किंवा कुठेतरी मी एक चांगली गृहिणी नाहीये का? किंवा कामावर मी व्यवस्थित नाहीये का? हे जे एक प्रकारे टेप त्यांच्या डोक्यात चालतं, गिल्टचं टेप, मग ओव्हर थिंकिंगचं टेप, हे सुपर वुमन होण्याच्या भानगडीत हे सगळे प्रकार घडतात आणि हे सगळ्यात जास्ती आम्ही बघतो. कारण बहुतांश महिला आता वर्किंग वुमन आहे. त्यामुळे हा प्रकार दर दुसऱ्या महिलेला मला असं वाटतं घडतं आणि त्यांना ते कळत नाही. ते बर्नआउट होऊन जातात आणि मग त्याची लक्षणं त्यांच्या मनावर, त्यांच्या शरीरावर मानसिक त्रास असतं, पण ते शरीरावर दिसतं. हे पण आम्ही रोज बघतो, की भरपूर महिला येतात. त्यांना शरीरामध्ये कुठेतरी हात दुखतंय, पाय दुखतंय, पोट दुखतंय. ते सगळ्या डॉक्टरांकडे फिरलेले आहे. सगळे डॉक्टर म्हणतात, "तुम्हाला काहीच त्रास नाही." पण तरी त्यांना ते कुठे ना कुठे शरीरात दुखत असतं. तर ते जे शारीरिक त्यांची पेन असतो, जी वेदना असते, व्यथा असते, ती ॲक्चुअली त्यांच्या मानसिक दडपणाचं लक्षण असतं. पण मानसिक त्रास होतोय हे पण एक्सेप्टन्स अजून पूर्ण प्रकारे समाजात आपण महिलांसाठी अनफॉर्च्युनेटली आलेलं नाहीये, की बाबा मी 4 प्रकारचे वेगवेगळे कामं करते आणि त्यामुळे मला बर्नआउट होऊ शकतं. त्यामुळे मला मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे मला मानसिक खच्चीकरण होऊ शकतो. हे पण एक एक्सेप्टन्स जे स्वतःला पाहिजे किंवा समाजाने महिलाला एक जे फ्री स्पेस दिलं पाहिजे, ते अजून पूर्ण प्रकारे आलेलं नाहीये. तर आम्ही हे बघतो, की त्याचं रूपांतर कधी-कधी हे फिजिकल वेदनामध्ये होतं. राईट. तर मला हे विचारायचं की तुमच्या अनुभवावरून किती महिला याबाबत जागरूक आहेत? किती महिला तुमच्याकडे येतात की मला असा-असा त्रास होतोय, मेंटली आय एम गेटिंग डिस्टर्ब्ड. तर हे हे बघा, दुर्दैवी घटना आहे
आणि खूप दुर्दैवी गोष्ट आहे की मला असं वाटतं 100 पैकी 25 ते 30% महिलांना कुठल्या तरी प्रोफेशनल हेल्पची गरज आहे. अशी परिस्थिती खास करून मोठ्या शहरात मुंबई, पुणे, दिल्ली असं जर तुम्ही विचार केला तर आहेच. त्याच्यापैकी खूप कमी येतात आणि जे येतात सुद्धा ना, अनफॉर्च्युनेट गोष्ट किंवा दुर्दैवी गोष्ट ही आहे की ते स्वतः खूप कमीदा येतात. त्यांना त्यांचे घरचे घेऊन येतात की याची खूप चिडचिड वाढली आहे, ही खूप छोट्या छोट्या गोष्टी, आणि बहुतांश वेळेला घेऊन येण्याचं कारण असतं हिची चिडचिड वाढली आहे किंवा हिचं परफेक्शन स्विकिंग स्वभाव खूप असतं महिलांचं. घर नीट नाटकच असलं पाहिजे, असंच असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, आणि तसं जर नाही झालं तर खूप राग होतो, खूप त्रस्त होऊन जातात, रात्री झोप येत नाही. तर हे एक गोष्ट आहे की घरचे खूपदा घेऊन येतात. आता त्याच्यात चांगली बाब ही आहे की बाबा आजकाल हसबंड जागरूक झाले. त्यांना असं वाटतं की आपल्या बायकोला चांगलं मानसिक आरोग्य तिचं असावं, तिचं मन शांत असावं, तिचं माइंड रिलॅक्स असावं. तर सपोर्टिंग फॅमिलीचा प्रमाण जो आहे जितका पाहिजे तितका नाही, पण प्रमाण नक्की वाढत चाललेलं आहे. आणि खूपदा आम्ही बघतो की महिला स्वतः येत नाही तर त्यांना त्यांचे घरचे घेऊन येतात. ही खूप विचार करते, ही नेहमी उदास असते, ही चिडचिड नेहमी करत असते. चांगलं जरी सगळं असलं तर तिच्या डोक्यात काहीतरी एक खराब गोष्ट जी आहे तीच फिरत राहते. ही एकदम परफेक्ट होण्याचा प्रयत्न करत राहते. आम्ही खुश आहोत की हे घरी सांभाळते, मुलांनाही सांभाळते, ऑफिसलाही जाते, पण हीच खुश नाही स्वतःशी. असं करून घरचे घेऊन येतात. ओके. मला जाणून घ्यायला आवडेल की स्टेजेस काय असतात? डिप्रेशन इज द लास्ट स्टेज डिप्रेशन लास्ट स्टेज असं. व्हॉट आर द अर्ली साइन्स? हे बघा, अर्ली सायन्स हेच आहे की जर तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टींवर इरिटेबल होता, म्हणजे तुम्हाला जर छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो, खूप किरकोळ गोष्ट तुमच्या मुलांनी समजा काहीतरी केली, आता मुलं समजा 4 वर्षाचा, 5 वर्षाचा, 6 वर्षाचा असेल, तो काहीतरी एक प्रेमाने सांगत असतो किंवा तो हट्ट काहीतरी करत असतो, पण त्या हट्टाला तुमचा रिस्पॉन्स जो आहे, तुम्ही खूप जास्ती त्रस्त होताय किंवा तुम्ही खूप जास्ती इरिटेट होताय, तर हा एक पहिला लक्षण आहे. जर तुमची झोप मोड होते, तुम्हाला काही झालं तर चांगली झोप येत नाही, दिवसभर काम करताय तरी जी शांत चांगली झोप आली पाहिजे रात्री तुम्हाला गाढ, ती तुम्हाला येत नाही, तर हा अजून एक मोठा लक्षण आहे की प्रॉब्लेम आहे. तिसरी गोष्ट जसं मी सांगितली की महिलांमध्ये खूपदा जे मानसिक खच्चीकरण असतं त्याचं रूपांतर बाहेर कसं होतं, फिजिकल सिम्पटम्स, म्हणजे त्यांचं पोट दुखतंय किंवा त्यांची बॉडी दुखते किंवा त्या काही ना काही दुखत असतं आणि त्याचं काही कारण सापडत नाही, तर हे एक अजून अर्ली लक्षण आहे. चौथी गोष्ट म्हणजे जर महिला सांगते की सगळं माझ्या आयुष्यात चांगलं आहे तरी माझ्या डोक्यात नेहमी 24 तास विचार चालूच असतात, ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. अजून एक महत्वाचं लक्षण की महिलांमध्ये मानसिक त्रास किंवा मानसिक खच्चीकरण त्यांचं खूप झालंय. त्याचा अर्थ, त्याचं लक्षण हे की सकाळी उठल्यावर तुम्ही फ्रेश उठले पाहिजे ना, आणि तुमचं मन असलं पाहिजे की मी हे करावं, ते करावं, असं करावं, तसं करावं, ते तुम्हाला काही वाटत नाही. त्याच्यानंतर जर वैवाहिक महिला असतील तर त्यांच्यामध्ये मानसिक खच्चीकरणाचं अजून एक खूप मोठं लक्षण ते म्हणजे जे एक फॅमिली फिजिकल इंटिमसी असली पाहिजे तुमच्या पार्टनर सोबत, त्या फिजिकल इंटिमसीची बिलकुल इच्छा न होणे, असं वाटणे की हे एका प्रकारचं माझ्यावर कंपल्शन आहे, किंवा त्याचं एक जे देवाने निसर्गाने आपल्याला एक नॅचरल फिलिंग जी आली पाहिजे काही काही दिवसांनी किंवा काही काही वेळाने, ते न येणे, महिने महिने जाणे, वर्ष वर्ष जाणे, म्हणजे तुमचं काहीच कुठल्या प्रकारचं शारीरिक संबंध तुमच्या हस्बंड सोबत नाही, तर हे पण एक लक्षण आहे की तुम्ही कुठे ना कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्ही मानसिक खच्चीकरणामध्ये आत्ता आहात. अजून एक गोष्ट जे आपण महिलांमध्ये बघतो हे शहरी विभागात जास्ती आहे, ते म्हणजे हे अगोदर पुरुषांमध्ये जास्ती होतं, आता महिलांमध्ये खूप वाढलंय की खूप जास्ती समजा कॉर्पोरेटमध्ये काम करणारी महिला असेल तर दिवसभर ती काम करते, मग तिला घरी जायचं असतं, पण घरी जाण्या अगोदर ती पण इतकी त्रस्त झालेली असते की अल्कोहोल आणि स्मोकिंगचा प्रमाण आणि वीडचा प्रमाण हे महिलांमध्ये मी सांगेल तुम्हाला मागच्या 5 ते 10 वर्षात दिन दुगणे रात चौगणे जे आपण म्हणतो, जसं सिल्वर आणि गोल्डचे प्राइस वरच चाललेले आहे, तसं अनफॉर्च्युनेटली वर चाललेलं आहे की खूपदा आता महिलांमध्ये अल्कोहोलचं प्रमाण, मद्यपानचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याला अनफॉर्च्युनेटली सोशल एक्सेप्टन्स आलेलं आहे. आता सोशल एक्सेप्टन्स आलं पाहिजे की त्यांना जे व्यथा आहे ते त्यांनी व्यक्त करावा, त्या गोष्टीला सोशल एक्सेप्टन्स आलं पाहिजे, तर सोशल एक्सेप्टन्स वेगळ्याच गोष्टीला आलंय. आणि जे आधीच्या काळात अजूनही करतायत पुरुष, आपल्या मानसिक खच्चीकरणाला, मानसिक तणावाला व्यवस्थित जे हँडल करू शकत नव्हते, ते काय करायचे, ते मद्यपानाला आहारी जायचे, सिगरेट स्मोक करायचे, ते आता महिलांमध्ये खूप आम्ही बघतोय, तर ते एक दुर्दैवी गोष्ट आहे. हे सगळे जर लक्षणं असतील किंवा याच्यातलं एखादंही लक्षण असेल तर मला असं वाटतं महिलांनी
बसून घरच्यांसोबत बोललं पाहिजे. आणि जर असं वाटत असेल की घरचे समजूतदार तितके नाहीये किंवा त्यांना कळणार नाही, ते असे म्हणणारे भरपूर घरचे असतात की याच्यात काय वेगळं तू करते, सगळेच करतायत, सगळ्यांचं आयुष्य असंच असतं. तर जर ते संवेदनशील नसतील तर तुम्हाला अगोदर एका चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे गेलं पाहिजे. तिथे तुम्हाला पहिली गोष्ट जी भेटणार ती म्हणजे एक नॉन जजमेंटल स्पेस भेटणार. अशी एक जागा भेटणार जिथे तुमची जी व्यथा आहे ते पूर्णपणे तो माणूस, तो डॉक्टर ऐकून घेणार आणि तुमचंही मन कधी ना कधी त्रस्त होऊ शकतं. कधी ना कधी तुम्हालाही असं वाटू शकतं की मी कमी पडते का? आणि तसं वाटणं नॉर्मल आहे हे सांगणारा तुम्हाला एक माणूस भेटू शकतो. मेन तुम्हाला एक नॉन जजमेंटल स्पेस भेटते, जी खूप ठिकाणी तुम्हाला तुमच्या आई-वडिलांकडेही भेटत नाही, सासरवाडीतही भेटत नाही, हसबंडमध्येही भेटत नाही, मुलांमध्येही भेटत नाही. आणि हे आणि प्रॉब्लेम एक अनफॉर्च्युनेटली अजून एक महिलांमध्ये जे आहे ते म्हणजे महिलांमध्ये जसं पुरुषांमध्ये ना घनिष्ठ मैत्री खूप असते. महिलांमध्ये आता देवाने महिलांना कसं तयार केलंय किंवा महिलांमध्ये तसं चलन नाहीये. महिलांमध्ये नसतं असं म्हणत नाही मी, पण महिलांमध्ये खूप कमी अशा महिला असतात ज्यांची एक खूप चांगली फ्रेंड असते, जिला ते सगळं काही सांगू शकते. खूप कमी असतं. नसतं असं म्हणत नाही मी, पण कमी असतं. तर हे पण एक कुठे ना कुठे प्रॉब्लेम क्रिएट करतं. त्यामुळे तुम्ही जर हे लक्षण असेल तर मानसोपचार तज्ञाकडे गेलं पाहिजे. ओके. महिलांना वेगवेगळ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या हॉर्मोनल चेंजेस थ्रू जातात, म्हणजे हम्म, प्युबर्टी असेल, हम्म, प्रेग्नन्सी हम्म, असेल, पोस्टपार्टम अँड हम्म, मेनोपॉज. हम्म. या सगळ्या वेळेस पण कोणकोणते चेंजेस बघायला मिळतात अँड हाऊ शुड दे रिॲक्ट, लाईक हाऊ दे रिॲक्ट आणि फॅमिलीने कसं रिॲक्ट केलं हे पाहिजे? बघा सगळ्यात महत्वाचं आहे, जे दर महिन्याला मानसिक पाळी येते, हम्म. प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम, PMS जे आपण म्हणतो, ते आता सगळ्यांना नाव माहिती आहे. Yes. पण तुम्हाला पिरियड्सच्या 1-2 दिवसा अगोदर थोडेसे मूड चेंजेस येत आहेत, वेगळी गोष्ट आहे. हम्म. पण कित्येक महिला आमच्याकडे येतात की ते सांगतात आम्हाला 1 आठवड्या अगोदर पिरियड्स येण्याच्या आम्हाला खूप इरिटेबिलिटी असते, आम्हाला खूप राग येत असतो, आम्हाला असं वाटतं की गोष्टी घ्याव्या आणि ते आपटाव्या आणि कारण नसतं त्या गोष्टीला. तर अशा केसेसमध्ये घरच्यांना हे समजण्याची गरज आहे की हा जो फेज आहे, या फेजमध्ये तुम्ही त्यांना लॉजिकल एक्सप्लेनेशन देऊन काही अर्थ नाही, त्या इमोशनल फेजमध्ये. तर तेव्हा तुम्हाला एक तर त्यांचं फक्त जे ते काही सांगतायत, त्यांची चिडचिड जी आहे ते एक खूप संवेदनशीलपणे ऐकून घ्यायला लागेल. आणि तुम्हाला त्यांना रिॲक्ट न करता मी समजून घेतोय, मी ऐकतोय, इतकंच करायचंय. हे घरच्यांची भूमिका असली पाहिजे. ते प्रमाण जर खूप वर जातंय, लिमिटच्या बाहेर जातंय, प्रमाण त्याला कुठलं राहत नाही, तर नक्की तुम्ही मग ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. सप्लिमेंट्स आहे, चांगले औषधं आहेत, जेणेकरून आम्ही बघितलंय की अशा भरपूर महिला होत्या ज्यांचं पिरियड सुरू होण्याच्या अगोदरचे 7 दिवस इतके खराब जायचे आणि 3 to 4 मंथ्स ऑफ ट्रीटमेंटमध्ये ते आता असं म्हणतात की आता माझे पिरियड्स येत आहेत हे मला कळतही नाही. म्हणजे पिरियड्स मध्ये सुद्धा मी इतकी स्टेबल असते की जरी मला काम करायचं असलं, घर सांभाळायचं असलं, तर मी एकदम सुरळीतपणे ते करू शकते, जे 3 महिन्या अगोदर मला इम्पॉसिबल वाटत होतं. तर ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं. दुसरी एक खूप महत्वाची बाब तुम्ही जे म्हटले ती पोस्टपार्टम डिप्रेशन. कारण बहुतांश महिला गर्भवती होतात, मग त्यांना मूल होतं आणि प्रॉब्लेम कसं असतं, सोसायटीला वाटत असतं, समाजाला वाटत असतं किंवा महिलेला सुद्धा वाटत असतं की आता मला मूल झालंय, हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुरेख किंवा चांगलं असं सोन्यासारखं क्षण आहे, मी खुश असली पाहिजे. पण त्यांना त्या आनंदाची भावना जी असते ती व्यक्तच किंवा त्यांना ती वाटतच नाही. म्हणजे आज मूल झालंय, पण पुढचे 1 महिना, 2 महिना, 3 महिन्यात त्यांना असं वाटतं की मला मुलाबद्दल प्रेम वाटत नाहीये. मला मुलाला आपल्या जवळ घेऊन त्याला आलिंगन करावं असं वाटत नाहीये, त्याची काळजी घ्यावं असं वाटत नाहीये, मला आयुष्य जगावं असं वाटत नाहीये. हे चेंजेस जनरली आम्ही जे असतात त्याला आम्ही म्हणतो पोस्टपार्टम डिप्रेशन. म्हणजे तुम्हाला मूल झाल्यानंतर होणारा नैराश्याचा आजार. आणि प्रॉब्लेम कसं असतं की हे जर तुम्ही कोणाला सांगितलं तर त्यांना वाटतं अरे इतकं चांगलं मूल तुझं सुखरूप झालंय, तुला इतक्या वर्षापासून पाहिजे होतं, किंवा आता मस्त इतकं हसत खेळत मुलं आहे तुला तर. आणि आपण म्हणतो आईचा प्रेम असा असतो, आईचा प्रेम तसा असतो, आईचा प्रेम अनकंडिशनल असतो. तर समोरच्यांना तर कळतच नाही आणि महिलेवर प्रेशर असतं की मला ते चांगलंच वाटलं पाहिजे आणि चांगलं वाटत नाहीये याचं गिल्ट असतं.
तिला वाटतं काय असं होतंय, म्हणजे मीच चांगली आई नाहीये, मीच चांगली बाई नाहीये, माझ्यातच काहीतरी खोट आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तो डिप्रेशनचा जो प्रकार असतो तो अजून वाढतो, अजून वाढतो, अजून वाढतो. तर पोस्टपार्टम डिप्रेशन एकावर एक लेयर त्याची साचत. साचत जाते. हे खूप मोठं प्रॉब्लेम आहे. तर सगळ्यात अगोदर हे एक प्रकार असतं, हे मला वाटतं प्रत्येक गर्भवती महिलेला अगोदर सांगणं गरजेचं आहे. खास करून जर तुम्ही 30च्या नंतर गर्भवती होत असाल तर हे होण्याचे चान्सेस खूप जास्ती आहे. असं जर होत असेल तर सगळ्यात जास्ती हसबंडचा मोठा रोल आहे ह्याच्यात, की त्याने समजून घेणं गरजेचं आहे. कारण सगळे समजून घेतील असं नाही. आणि जरी तिला खूप आनंद वाटत नसेल, खूप जॉयस वाटत नसेल, मूल झाल्यावर त्याची काळजी खूप करावी असं वाटत नसेल, तर हसबंडने समजून घेणे आणि त्याला मानसोपचार तज्ञाकडे जाऊन औषध उपचार करणे हे महत्त्वाचं आहे. याच्यात एक गोष्ट जी आपण नॅचरल करू शकतो ते म्हणजे चांगली झोप एन्शुअर करणे त्या स्त्रीसाठी. कारण प्रॉब्लेम काय होतो, की पोस्टमॉर्टम डिप्रेशन हा खूप जास्ती वाढून जातो जर तुमची रात्रीची झोप व्यवस्थित होत नाहीये. आणि बाळ झाल्यावर ती रात्रीची झोप सहसा 99% महिलांची होत नाही. कारण तुम्हाला दूध पाजायचं असतं आणि बाळ जो असतो दर 2 तासाला, 3 तासाला, 1 तासाला उठत असते. तर त्यामुळे तुमची झोप येत नाही. आणि त्याच्यात तुम्हाला जर ते पोस्टपार्टम डिप्रेशन होण्याची शक्यता असेल अगोदरपासून, तुमचं चिंता करणारा स्वभाव असेल, तुमचं नैराश्य लवकर होणारा स्वभाव असेल, तर ती झोप जी होत नाही, ते असं होऊन जातं की जे आपण म्हणतो ॲडिंग फ्युएल टू फायर, किंवा पेट्रोल आग आहे त्याच्यात तुम्ही पेट्रोल टाकताय, तो प्रकार घडतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी तुम्हाला बॉटल फीड करायला लागलं मुलाला, मुलीला, ते चालेल, पण तुमची झोप चांगली होणं गरजेचं आहे. त्यावेळी तुम्हाला महिलेला चांगलं वातावरण जे असेल ते देणं गरजेचं आहे. अगोदरच्या काळात बघा असं असायचं, आताही असतं, की मूल झाल्यावर महिलेला म्हणायचे, आता तू काही काळासाठी माहेरी जा. का सांगायचे? त्याचं कारण होतं. कारण आईकडे कुठलीही स्त्री जी असते आपल्या आईकडे सगळ्यात जास्ती रिलॅक्स्ड फील करते. तिला जरी चिडायचं असेल, तिला जरी जोराने ओरडायचं असेल, ती आईकडे करू शकते. ती खूपदा सासरवाडीत तसं नाही करू शकत. त्याचा अर्थ असा नाही की सासरवाडीचे लोक खराब आहे, पण एक जे बेसिक तुमचं रिलॅक्सेशन असतं ते तिकडे असतं. तर आता तुमच्या परिस्थिती अनुसार तुम्ही माहेरी आहात, सासरवाडीत आहात, एकटे आहात, आता तर एकटे असणारे लोक भरपूर आहे. त्या महिलेसाठी एक रिलॅक्स एन्व्हायरमेंट कसं क्रिएट करता येईल हे पण महत्वाचं आहे. जर तुम्हाला पोस्टपार्टम डिप्रेशन जो खूप कॉमन आहे, म्हणजे समजा 100 महिलांना मूल होत असेल तर 100 पैकी कमीत कमी मी सांगतो 25 ते 30% महिलांना हा प्रॉब्लेम होतो. पण 5% पेक्षा जास्ती महिला त्याच्यासाठी उपचार घेत नाही. झोप घेणं हे एक रेमेडी तुम्ही सांगितली. आणखीन काय डेली रुटीन मध्ये चेंजेस केले पाहिजे अशा महिलांनी? पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी हे बघा, तुम्हाला पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी स्पेसिफिक रेमेडी झोप एक झाली. दुसरी गोष्ट त्यांच्यासाठी असं परिसर क्रिएट करून देणे जे त्यांना खूप रिलॅक्स फील करतं. तिसरी गोष्ट त्यांना असं परिसर देणे जिथे ते त्यांचे इमोशन्स व्यक्त करू शकतात. जर त्यांना रडण्याची इच्छा होत असेल तर रडू शकतात, ओरडण्याची इच्छा होत असेल ओरडू शकतात, आणि घरचे त्या गोष्टीला जजमेंटली बघणार नाही अशी त्यांना एन्व्हायरमेंट, असं त्यांना परिसर देण्याची गरज. अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जे जर्नलिंग रोज आपण करतो, जर्नलिंग आजकाल खूप आपण ऐकतो. जर्नलिंगचा खूप मोठा रोल आहे. तुमच्या मनातल्या भावना तुम्ही कुठेतरी व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि जर व्यक्ती ते समजून घेत नाहीये, जे खूपदा घेऊन समजून घेत नाही, तर तुम्ही डेलीचं एक रुटीन ठेवलं, हे तर फक्त पोस्टपार्टम डिप्रेशन नाही, हे प्रत्येक महिलेसाठी आहे, की तुम्ही जर डेली वेंटिंग आउट साठी जर्नलिंग केलं तर तुमच्या मनात ज्या गोष्टी असतात ते एका पानावर येतात, ते प्रोसेस होतात, आणि ते प्रोसेस झाल्यानेच जे ओव्हर थिंकिंगचा प्रकार असतो तो कमी होतो. कारण बघा, महिलांना देवाने असं तयार केलंय की कुठलीही महिला जी असते जेव्हा त्रस्त असते ना, ती जास्ती बोलते. तुम्ही बघा, खूपदा तिला सोल्युशन पाहिजे नसतं. तिच्या हसबंडशी, तिच्या भावाशी, तिच्या आईशी, असं झालं, तसं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं, असं ती फक्त जी सिच्युएशन आहे ती सांगते, ती वेंट आउट करते, आणि ते वेंट आउट केल्यावर तिला सोल्युशनही पाहिजे नसतं, पण त्याच्यानंतर तिला रिलॅक्स वाटतं. तर ते एक व्हेंटिंग आउट असतं. आता खूपदा काय होतं की समोरच्या व्यक्तींना असं वाटतं की हे कंप्लेंट करते, खास करून हसबंडला, की हिचं कंप्लेंटच चालू असते. तर ते तिची कंप्लेंट नाहीये, ती तिची फक्त मनाची व्यथा किंवा जे काही दिनचर्या आहे ती सांगते. खूपदा तुम्हाला फक्त हो सांगायचंय, बरोबर आहे, समजू शकतो, आणि सोडून द्यायचं.
आणि तिला चांगलं वाटेल. हिअरिंग, ऍक्टिव्ह लिस्निंग इम्पॉर्टंट आहे. ऍक्टिव्ह लिस्निंगचा अर्थ असं नाही की ती काहीतरी म्हणते तुम्ही मोबाईलवर खेळतायत. तिला वाटलं पाहिजे की समोरचा व्यक्ती माझं आवर्जून ऐकतोय, समजून घेतोय, माझ्या जे भावना आहेत ते समोरच्यापर्यंत पोहोचतायत आणि तो त्या भावनाला महत्व देतोय. आता ते प्रत्येक ठिकाणी होण्याची शक्यता कमी असते. तर तुम्ही काय करू शकता, महिला म्हणून कुठलीही महिला वेंटिंग आउट जर्नल मध्ये करू शकते. जर्नल असं तर म्हणणार नाही तुम्हाला की असं काय तुला या गोष्टीबद्दल वाईट वाटतंय किंवा तीच गोष्ट तू परत परत कशाला सांगते, तसं होणार नाही. तर तुम्हाला एक नॉन जजमेंटल पार्टनर भेटेल. आणि जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट लिहिताय तर पूर्ण प्रकारे तुमच्या मेंदूमध्ये प्रोसेस होते. फक्त जेव्हा मेंदूमध्ये राहते ती वेग असते, पण जेव्हा तुम्ही लिहिता तर तुम्ही 4 ठिकाणी मेंदूमध्ये ते पाठवता. पूर्ण रॉ मटेरियल प्रोसेस होऊन ते जेव्हा निघतं तर तुम्हाला एक फिलिंग ऑफ रिलॅक्सेशन वाटतं. हे एक गोष्ट करू शकता. अजून एक गोष्ट जे महिला करू शकतात ते म्हणजे काही गोष्टींना नो सांगण्याची एक आपण हॅबिट तयार करायची. प्रत्येक गोष्टीला आपण होच म्हणणार म्हणजेच आपण चांगली स्त्री आहे किंवा चांगली गृहिणी आहे किंवा चांगली आई आहे, हे चुकीचं आहे. 10 पैकी 8 गोष्टी तुम्ही हो सांगा, पण जे 2 गोष्टी तुम्हाला पॉसिबलच नाहीये त्या 2 गोष्टींना तुम्ही नो हे सांगू शकता. तुम्ही ते उद्धटपणे सांगू नका, ते तुम्ही आरामाने शांतपणे सांगा, पण ते सांगा आणि त्याचं गिल्ट वाढून घेऊ नका. कारण ते जे 2 गोष्टी तुम्ही करणार नाही त्याच्यामध्ये जे तुमची ऊर्जा परत येणार आहे त्या ऊर्जेमधून तुम्ही अजून जास्ती तुमच्या फॅमिलीला, तुमच्या वर्कला देऊ शकणार. पण तेच तुम्ही सगळं देण्याच्या भानगडीत पडले तर तुम्ही बर्नआउट होऊन जाणार आणि मग तुम्ही पुढच्या दिवशी तुमच्या फॅमिलीला 50% ही देऊ शकणार नाही. तर नो म्हणणे ॲझर्टिव्हली पण पोलाइटली हे एक महत्वाचं आहे. अजून एक गोष्ट जी महत्वाची ती म्हणजे डेली कंपल्सरी मी टाइम. मी टाइमचा प्रकार हा खूप महत्वाचा आहे. महिलांना असं वाटतं की लग्न झाल्यावर, मुलं झाल्यावर माझ्याकडे वेळच नाहीये. वेळ काढावा लागतो आणि तुम्ही किती चांगल्या प्रकारे स्वतःसाठी 1 तास तरी काढतायत हे तुमच्यावर अवलंबून आहे. मग तुमची मुलं असणारच आहे, तुमचा नवरा असणारच आहे, तुमचे काम असणारच आहे. तुम्ही ते 1 तास काढणार ना, ते 1 तास तुमच्या माइंडसाठी रिचार्जिंग आहे. तुम्ही खूप बिझी प्रोफेशनमध्ये आहात तर तुम्ही तुमच्या फोनला चार्ज करत नाही असं करता का, की नाही मला तर माझ्या फोनवर 24 तास राहायला लागतं त्यामुळे मग मी माझ्या फोनला चार्जच करणार नाही. 1 तास तरी सोडायला लागतं ना चार्जिंगवर. तसं तुम्हाला 1 तास बाकीची सगळे कामं सोडून तुम्हाला तुमच्या घरच्यांना सांगायला लागेल की दुपारची 3 ते 4 वेळ असो किंवा सकाळची 11 ते 12 वेळ असो किंवा जी काही वेळ आहे, या वेळेत मला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही. हे माझं रिचार्जिंग टाइम आहे आणि हे जर रिचार्जिंग माझं झालं तरच मी 100% बॅटरीवर काम करू शकणार. तर मी टाइम काढणं महत्वाचं आहे. मी टाइमचा अर्थ असतो अशा गोष्टी, घरच्या गोष्टी नाही, अशा गोष्टी जे तुम्हाला आवडीच्या निवडीच्या आहे. ते मग गाणे ऐकणं असो, ते पेपर वाचणं असो, काहीच न करून फक्त बसणं असो, जे काही असेल ते खूप महत्वाचं आहे. हे जर तुम्ही केलं तर मानसिक आरोग्य मला वाटतं चांगलं असण्याची शक्यता भरपूर आहे. थँक्यू सो मच. Thank you. इतकी महत्वपूर्ण माहिती आम्हाला दिली. थँक्यू. सो मच. सो महिला दिन तर आपण नक्कीच साजरा करूयात, पण मानसिक आरोग्याकडे पण तितकंच महत्वपूर्णपणे लक्ष देऊयात. कॅमेरा पर्सन संतोष परबसह प्रांजली कुलकर्णी, मुंबई समाचार मराठी.